तो विषय जो आहे तो खरं तर आमच्या अखत्यारीतला नाहीये. तिन्ही पक्ष आणि इतर जे घटक पक्ष आहेत ते एकत्रित येऊन कुठली जागा कोणाला सोडली जाईल ते ठरवतील आणि इलेक्टिव्ह मेरिटवरती उमेदवार कोण आहे ते ठरलं जाईल. तो विषय आमच्या काय चर्चेतला असू शकत नाही. पण एक गोष्ट आहे की समन्वयाने काही टप्पे चालू आहेत, सर्वे पक्षांकडनं केले जात आहेत आणि पूर्ण माहिती जी आहे ती एकत्रित करण्याची प्रक्रिया आता चालू आहे. जसं आपले घटक पक्ष आहेत, समजा राष्ट्रवादीचा गट असेल किंवा शिवसेनेचा गट असेल, त्यांनी इच्छुक उमेदवार त्यांचे जाहीर केले. तसं भारतीय जनता पार्टीचे कोण इच्छुक आहे, मी म्हणत नाहीये की तुमचा सर्वे काय इच्छुक कोण आहेत किंवा त्यांना अनेकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्या बाबतीमध्ये मी बोलणं योग्य नाहीये. जे आता लोकांपर्यंत स्वाभाविकच आहे की आपण विचारलं ते सांगू शकतील. पण आमची भूमिका काय आहे? आमची भूमिका ही आहे की निर्णय जो आहे तो जे प्रमुख नेते आहेत ज्या त्या पक्षाचे ते एकत्रित बसून घेणार आहेत. त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये फार चर्चा आम्ही करणं काही संयुक्तिक नाहीये. आपलं सुद्धा सर्वेमध्ये नाव आहे त्या लोकसभेमध्ये, आपली सगळ्यांचीच नाव असतील ना. आपण इच्छुक आहात का? पक्षाने जबाबदारी दिली तर आपण परत मी रिपीट करतो की याच्या बाबतीतले निर्णय जे आहेत ते वरच्या स्तरावरती होणार आहेत. जागा कुठल्या पक्षाला सुटेल आणि उमेदवार कोण राहील या बाबतीतले निर्णय जे आहेत ते आमच्या पलीकडचे आहेत. त्यामुळे त्या बाबतीत तुमच्या पक्षातला काय म्हटलं? पालकमंत्री स्वतः म्हणाले की भावी खासदार यापुढे. ऐका ना, आपल्याला त्या अनुषंगाने मी कुठली तरी बातमी किंवा हेडलाईन देणं काही योग्य नाहीये. हे समन्वयाचा विषय आहे. आम्हाला एकत्रित आता पूर्ण ताकदीने बूथ लेवल पर्यंत काम करायचं एकत्रित. तर त्या अनुषंगाने ही पाऊल आम्ही उचलतोय. भाजपनं काय यासाठी तयारी केली? प्रत्येक गावामध्ये बूथ तयारी झालेली आहे का भाजपची? प्रत्येक पक्ष बूथ पर्यंतची रचना जी आहे ती तयार करते. ती प्रक्रिया जी आहे ती चालू आहे. सर्वच पक्षांची, भारतीय जनता पार्टी सकट सगळ्यांची ती प्रक्रिया चालू आहे. भाजपची पूर्ण झाली का? भारतीय जनता पार्टीची पूर्ण झाली का मतदारसंघामध्ये गाव? आमची प्रक्रिया जी आहे ती निरंतर चालू असते आणि प्रत्येक गावामध्ये बूथ कमिटी आणि इतर झालेले आहे. भारतीय जनता पार्टी मधला आश्वासक चेहरा तुम्हाला कुठला वाटतोय आणि विरोधी चेहरा म्हणून तुम्ही कोणाला पाहताय? ही आजची जी पत्रकार परिषद आपली आहे ना ती त्या अनुषंगाने खरंच नाही. मग मला आपल्याला आवर्जून एक्सप्लेन करायचंय की जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून आम्हाला काय पोहोचवायचंय आजच्या प्रेसमधनं की महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्रित आलेले आहेत. 14 तारखेला जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत. प्रमुख कार्यकर्ते सगळे एकत्रित यावे ही अपेक्षा आहे आणि फक्त जिल्हा स्तरावरती मेळावा घेऊन आम्ही थांबणार नाहीये. तर समन्वय समिती आम्ही गठीत केलेली आहे. दर आठवड्याला ती वेळ देईल कुठे काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण जिल्हा स्तरावरचा मेळावा झाला की तालुका स्तरापर्यंत जाणार आहोत आणि बूथ पर्यंत समन्वय व्हावा. अजून निवडणुकीला तसा वेळ आहे. अजून 14 तारखेचा जो मेळावा आहे त्याच्यासाठी पक्षाचा वरिष्ठ नेता कोणी येणार आहे का आणि दुसरं त्याच्या जोडून की काही पक्षप्रवेश होणार आहे? पक्षप्रवेशाचं वगैरे काही तसं काही नियोजित नाहीये. प्रत्येक पक्षाकडनं कदाचित वर्ण कोणी नेता येणार असेल तर येईल, परंतु मूळ जबाबदारी आहे ती आमची सगळ्यांची. आम्ही समन्वय एकमेकाशी समन्वय आम्ही साधणं ही अपेक्षित असल्यामुळे आम्हीच सर्वजण मिळून पुढाकार घेतोय आणि समन्वय समितीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये ही प्रक्रिया केली जाईल. सकारात्मकता आपल्याला आणायची आणि एकच सेकंद आणि मला अजून एक जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवायचंय की कधी नव्हे एवढा निधी आपल्या जिल्ह्याला आलेला आहे. कधी नव्हे एवढी कामं आपल्या जिल्ह्यामध्ये आता सुरू झालेली आहे. आपल्याला धाराशिवचा जो चेहरा मोहरा बदलायचा आहे त्या अनुषंगाने सगळ्यांनी एकत्रित येऊन सकारात्मक काम केलं तर अजून गती जी आहे ती विकासाची वाढणार आहे. ती आम्हाला सगळ्यांना आता माहितीच आहे आणि म्हणून समन्वय जो आहे तो आम्ही साधतोय. इलेक्शनचा तर विषय आहेच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत महायुतीकडनं, डबल इंजिन ट्रिपल इंजिन सरकार आपण म्हणतोय. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निर्णय जो आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच आपल्याला पुढे जायचंय. अमृत काळाचा आपण बोलतोय तर त्या अनुषंगाने देखील आमची सकारात्मकता जी आहे
ती खालपर्यंत आम्हाला पोहोचवायची. दादा, भाजपचे काही नेते आहेत जे मोठे होर्डिंग लावतात शहरामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये, ते म्हणतात की लोकसभेचा उमेदवार तेच आहेत. मात्र अशा लोकांना या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलवलं जात नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की भाजपच्या काही नेत्यांना विश्वासात घेतलं जात नाही? मी परत रिपीट करतो की ही बैठक जी आहे ती समन्वयाची बैठक आहे. वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळी त्यांची काही अपेक्षा असू शकते. तो आमच्या अखत्यारीतल्या बाहेरचा विषय. हे सर्व आता जे समन्वयाचं चाललंय ते पॉझिटिव्हिटीकडे आम्ही नेतोय विषय. राजकारणामध्ये दादा, समन्वय समिती अंतिम झाली आहे का? आणि हो. समन्वय समितीतील सगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची नावं काय असणार? हो, समन्वय समितीमध्ये शिवसेनेच्या वतीने दत्ताभाऊ साळुंखे असणार आहे. त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने सुरेश दाजी बिराजदार असणार आहेत. त्यानंतर प्रहारच्या संघटनेच्या माध्यमातून मयूर काकडे ती जबाबदारी स्वीकारतील. RPIच्या माध्यमातून राजाभाऊच स्वतः पवारसाहेब आहेत ते राहतील. आणि भारतीय आपलं रयत क्रांती संघटनेकडनं सूरजजी आहेत. आणि भारतीय जनता पार्टीकडनं नितीन काळे. असं साधारण स्वरूप आहे. इतर घटक पक्षाचे देखील समन्वय राहतील. आणि आठवड्यातला एक दिवस ते आवर्जून या कामासाठी उपस्थित राहतील. दादा, समन्वय समितीमधले सर्व पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिसत आहेत, मात्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिसत नाही. त्यांना निमंत्रण दिलं होतं का काय? तुमचा अभ्यास थोडासा कच्चा वाटतोय. सगळे जिल्हाध्यक्ष असातला भाग नाही. आणि आपले जे संतनी चालुक्य आहेत त्यांनी सगळ्यांना निरोप दिले होते. ते स्वतः आजारी आहेत आज, त्यामुळे ते आलेले नाहीयेत. तर काहीतरी वेगळा विषय नाही. मुळात राज्य लेवलला ही समन्वय समिती गठीत करण्यात आली. त्यातले शिवसेनेच्या वतीने मी आहे, नंतर राज्यस्तरावरती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दादा राणादादा आहेत आणि राष्ट्रवादीकडून सुरेश. आम्हाला तिघांना या जिल्ह्याची जबाबदारी दिली. तर आपण तिघं न करता तर जिल्ह्यातील इतर घटक पक्षांची सगळी लोक एकत्रित करून आपला विचार शेवटपर्यंत नेण्यासाठी म्हणून आता आम्ही ही प्राथमिक पहिली बैठक घेतली. आणि त्यात हे जिल्हा लेवलचे आम्ही आमचे इथले समन्वयक नेमले. याच धर्तीवर आम्ही तालुका स्तरावर असे समन्वयक नेमू आणि गाव लेवलला सुद्धा असे समन्वयक नेमून तिन्ही घटक पक्षातला विचार 14 घटक पक्षांच्या सोबत आहेत ते सगळे एकत्रित करून या पुढच्या सगळ्या निवडणुका एकत्रितपणानं लढवण्याचा विचार. नुसती लोकसभा झाली तर नाही, तर यानंतर लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, इव्हन ग्रामपंचायत असेल, ज्या ज्या निवडणुका होतील त्या सगळ्या निवडणुका या घटक पक्षाच्या माध्यमातून आपल्याला एकत्रितपणानं लढायचे. त्यामुळं आपसापसात वेगळे विचार न होता हा पक्ष एकत्रित आहेत आणि सगळे आपण एकत्रित आहोत हाच विचार घेऊन चालण्यासाठी ही आजची प्राथमिक स्वरूपाची आमची बैठक आयोजित केली. महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाने आतापर्यंत पत्रकार परिषद घेऊन आपापल्या उमेदवारी जाहीर करण्याच्या 2-3 प्रकल्प झाल्या. तदनंतर आता तुम्ही समन्वय समितीची बैठक घेतली. नेमकं जिल्ह्यासाठी त्या समन्वय समितीकडून जो उमेदवार असेल ते विजन काय असणार आहे जिल्ह्यासाठी? मी थोडं रिपीट करतो. उमेदवारी हा विषय आमचा नाहीये. आमचा विषय जो आहे तो जिल्ह्यामध्ये घटक पक्षांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असणं हा महत्वाचा विषय आहे. आणि जर तुम्ही विजन म्हटला तर मोदी साहेबांचं विजन काय आहे की पुढच्या 25 वर्षामध्ये आपला देश जो आहे तो विकसित देश म्हणून ओळख निर्माण करायची. विश्व मित्र अशी आपली दृढ ओळख निर्माण करायची. विकसित भारत म्हणत असताना मग विकसित धाराशिव विषय आला. विकसित धाराशिव म्हणजे काय तर इथली मोठी कामं तर व्हायला हवी, परंतु इथे रोजगार निर्मितीवरती आपण भर देतोय. इथे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचवायचंय की रोजगार स्वयंरोजगार हे औद्योगिकरणाच्या माध्यमातून आणि पर्यटनाच्या माध्यमातून हे आपलं जास्त फोकस राहणार आहे. पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी शाश्वत पाणी हा आपला फोकस एरिया देखील राहणार आहे. जेणेकरून शेती आणि नंतर मग शेतमालावरची प्रक्रिया हे विषय सुद्धा महत्वाचे ठरणारच आहेत ना. दादा, त्याला जोडणे प्रश्न आहे, असमन्वय कुठल्या बाबतीत आहे? कुठल्या मुद्द्यावर कुठल्या मुद्द्यावरती असमन्वय आहे आणि तो समन्वय झाला का? कुठले मुद्दे आहेत ज्याच्यावरती आता कळेल ना. हायलाइट करणं तुम्हाला अपेक्षित वाटतं? नाही, आता जशा मीटिंग होतील त्याच्यातनं ते पुढे येईल ना. एकत्र बसणं म्हणजे एकत्रित प्रेस कॉन्फरन्स ह्याच्या आधी आपण घेतलेली नाहीये. आज एकत्र आम्ही बसून जनरल चर्चा केली आहे
असा कुठलाही एक विषय नाहीये जो प्रामुख्याने पुढे आला की समन्वय नाही म्हणून. सगळे प्रमुख एकत्र बसले होते. आता विषय काय आहे की जसं आपण खाली जाऊ गाव स्तरापर्यंत तेव्हा विषय येतील, तर ते विषय जसे येतील तसे ते सोडवायचे. या अनुषंगाने ही समन्वय समिती जी आहे ती असणार आहे. सगळं अगदी 100% अलबेल होईल असं नाही, पण समन्वय साधणं ही प्रक्रिया जी आहे ती आपण करतोय. आजपर्यंत या मतदारसंघामध्ये पुरुषांचंच अस्तित्व राहिलेलं आहे, म्हणजे प्रभाव. महिला उमेदवारासाठी काय संधी देणार आहेत की नाही समन्वय समिती? समन्वय समितीचा आणि याचा काही महिला उमेदवारासाठी सगळ्यांसाठी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, निवडणुकीतला उमेदवार कोण हा विषय, हा अजेंडा या समन्वय समितीचा नाहीये. कार्यकर्त्यातला असलेला समन्वय साधून आमच्या म्हणजे सरकारच्या वतीने केलेले निर्णय. नाही, त्याला जोडलंच. महिला एखादी पण पदाधिकारी या समन्वय समितीमध्ये नाही. महिलांचं तर मतदान 50% आहे, महिला पदाधिकारी एक पण नाही. तुमची सूचना चांगली आहे. प्रत्येक पक्षाच्या एक महिला पदाधिकारी जे आहेत त्यांनाही घेण्याच्या बाबतीमध्ये आपण विचार नक्की करू. दादा, शासनाच्या विविध समित्या असतात, त्यावर काही कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाते, तर ती नेमणूक करताना ही समन्वय समितीच काम करेल का इतर कोणी ठरवणार आहे? नाही, हा मुद्दा तुम्ही मांडला तो योग्य आहे. त्या जे काही 2-3 कामं महत्वाची करायची आहेत त्यातलं हे काम देखील राहील. जवळपास सरकारचा टेन्युअर संपत आला तरी काही समित्या ज्या आहेत त्या आणखी गठीत नाही. चर्चेमध्ये तो विषय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दादा, मुद्दा तोच येणार आहे. लोकसभेचा विरोधी पक्षाचा उमेदवार ठरलेला आहे. लोकसभेचा विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असं सांगितलं की ते स्वतः एवढे तुल्यबळ आहेत की पुढे त्यांना विरोधी पक्षांना म्हणजे आपल्याला उमेदवार जाहीर करण्यास वेळ लागतो. तुमच्याकडे उमेदवारच नाही. भाजपचं एवढं बूथ वाईज हे असणार लागत एवढी परिस्थिती ह्या प्रतिक्रियेवरती प्रतिक्रिया देण्यालायक काही आहे असं मी मानत नाही. सगळ्यांतर्फे एक सांगता येईल की 2024चा खासदार हा महायुतीचा असेल. येस दादा, 14 तारखेला पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. शक्यता आहे, उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शक्यता नाकारता येत नाही. त्यांना पालकमंत्री महोदय जे आहेत ना ते देखील स्वाभाविकच आहे की या विषयातले प्रमुख आहेत. दादा, लोकसभेच्या तोंडावर काही मोठा प्रवेश होण्याची चर्चा सुरू आहे सध्या. बरेच प्रवेश होणार आहेत मोठे, एक नाही बरेच होणार आहेत. बसवराज पाटलांचा प्रवेश होणार आहे. तुम्ही असं नावं घेऊन विचारून उपयोग नाही. बरेच जणांचे त्याची चर्चा आहे दादा. नाही, बरेच प्रवेश होणार आहेत. बऱ्याच जणांमध्ये त्यांना स्थान मिळेल. बऱ्याच जणांमध्ये त्यांना स्थान मिळेल त्याला. म्हणजे बऱ्याच जणांमध्ये जे आपण म्हणतो बरेच जण आहेत, त्याच्यामुळे त्यांना स्थान मिळेल. असं मी वैयक्तिक तुला सांगणार, बरेच प्रवेश होणार आहेत, बरेच महत्वाचे प्रवेश होणार आहेत. ज्यांची प्रामाणिकपणे महायुतीत येण्याची इच्छा असेल तर सगळ्यांना स्वीकारण्याची तयारी. वरिष्ठ त्यांना उमेदवार जाहीर केली. कोण जाणार आहे तर उमेदवार नाही का कोण जाणार आहे उमेदवार आमच्याकडे नाही. इनकमिंग आहे, आउटगोइंग आहे. पालकमंत्री महोदयांचं परवा दिवशी माझं बोलणं झालेलं आहे या 14 तारखेच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने. या लोकसभेला मोदी साहेबांचा चेहरा असणार आहे, ही गोष्ट खरी, पण विकासाच्या दृष्टीने काय बोलला नाही. जिल्ह्यासाठी काय विकास असणार आहे म्हणजे लोकसभेत? सांगितलं मी. हो, जिल्ह्यासाठी विकासाचं काय जिल्ह्याच्या पदरात काय पडलं असं त्यांना म्हणायचं. नाही, आपला काय प्रश्न परत विचारा. जिल्ह्याच्या विकासासाठी काय भूमिका असणार आहे? काय मिळालं जिल्ह्याला असताना? त्यांनाच विचारत ते वेगळं विचारताय, तुम्ही वेगळं विचारताय. तुम्हाला काय नेमकं काय विचारायचं? जिल्ह्यासाठी असा विकास कुठला की ठोस की तो आश्वासन त्याचं पूर्तता केली जाईल 1 वर्षाच्या आत वगैरे. एखादा एक प्रकल्प असेल तो पूर्णच केला जाईल, फक्त आश्वासन नाही, त्याची पूर्तता केली जाईल असं कुठला एखादा कुठला प्रकल्प पूर्ण केला जाईल? 1.5 वर्षात सहसा मोठे प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाहीत, तुम्हाला माहिती आहे. परंतु अनेक मोठे प्रकल्प सुरू झाले. आपला सगळ्यात महत्वाचा कुठला प्रकल्प आहे तुमच्या माहितीनुसार? कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचं काम चालू आहे. खरं तर तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये सगळ्यांनाच ते काम दाखवायला न्यायचंय. साधारण 70-80% काम झालेलं आहे. आपल्याला पाणी जे तुळजापूरला आणायचं आहे. तुम्हाला माहिती असेल की पाणी कसं येणार आहे. पावसाचं पाणी जे पुढे येणार ते आपण वळवणार आहोत आणि त्याच्यासाठी जो बोगदा आहे किंवा इतर जी काही पंपिंग मशिनरी आहे त्याचं काम जे आहे किंवा कनालचं काम हे बऱ्यापैकी पुढे गेले. परवाच आम्ही आढावा घेतला तर त्याच्यामध्ये लक्षात आलं की साधारण 70, 75, 80% काही ठिकाणी काम झालंय. तर हे प्रत्यक्षात तुम्हाला बघता यावं
पांगरदरवाडीच्या पोळी बार्शी तालुक्यातल्या नाही, आपण सोलापूरपासून म्हणतोय. तो 70 किलोमीटरचा पट्टा कामच झाले नाही तिथं कृष्णावर. म्हणून मी म्हटलं की आपल्याला तिकडे घेऊन जाऊ असं आमचं नियोजन आहे. पुढच्या आठवड्यात आपल्यापैकी ज्यांची इच्छा आहे त्याला सगळ्यांना पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम दाखवायचंय. म्हणजे रामदरापर्यंत दाखवू आपण असं आपण नियोजन करतोय. हा एक विषय. एकच सेकंड यांचं जरा संपवतो. हे झालं पाण्याच्या बाबतीतलं. हे तुम्हाला माहिती आहे की पुढे तुळजापूर करत आपल्याकडे जाणार आहे. दुसरा विषय जो आहे तो तुळजापूर आपला सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेचा. त्याचं काम जे आहे टेंडरिंग एका टप्प्याचं आता अंतिम टप्प्यात आले म्हणायला हरकत नाही. त्याची स्क्रुटिनी चालली आहे टेंडर डॉक्युमेंट्सची. तिसरा विषय जो महत्वाचा आहे तो MIDCचा. तिथे MIDCनेच टेक्निकल टेक्सटाईल पार्क अनाऊन्स केलंय. त्याचं आता ड्रॉइंग वगैरे कम्प्लीट झाले. त्याचं एस्टिमेट कम्प्लीट झालंय रस्त्याचं वगैरे लेआउटचं. साधारण 90 कोटीचं ते आहे काम. त्याची अंतिम मान्यता मिळाली की त्याचं टेंडरिंग सुरू होईल. त्यामुळे हे 3 विषय तर क्लिअर आहे. आपल्या तुळजापूरचा आराखडा जो आहे तो देखील आता अंतिम झालाय म्हणायला हरकत नाही. तो एकदा ती कामं सुरू झाली की ती जवळजवळ 1300-1400 कोटीची कामं आहेत. हे प्रमुख काही गोष्टी सांगितल्या आणि अशा भरपूर आहेत. आपला फोकस काय आहे तर रोजगार निर्मिती, स्वयंरोजगार निर्मिती. म्हणजे शाश्वत पाणी, शेतीसाठी शाश्वत पाणी. आपल्याला आता दुष्काळी परिस्थिती आहे अशी आपल्या भागात पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत अडचण उद्भवू नये हा विषय आहे. आणि मी म्हटलं तसं औद्योगिकरण आणि पर्यटन याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती. आता कालच ही नोट तुम्हाला आज मिळेल. आपण जे स्किल्स युनिव्हर्सिटी करतोय, कौशल्य विद्यापीठ जे करतोय तुळजापूरला, त्याच्या अनुषंगाने सिम्बायोसिस आणि मुंबईच्या कौशल्य विद्यापीठ गव्हर्नमेंटचं आहे तिथे आपली टीम जाऊन आले. त्याने आता अहवाल 1-2 दिवसात देतील. ती प्रक्रिया आपण करतोय. त्यामुळे खूप सारे विषय आहेत. आता ते फोकस वेगळीकडे जायचं आपला. त्यासाठी बरेच आंदोलन केले पण बायपासचा प्रश्न अजून पण मिटलेला. काय विषय? बायपास नॅशनल हायवेचं सर्व्हिस रोड त्याचं टेंडरिंग एक साधारण 15 दिवस ते महिन्यात होऊन जाईल. आम्ही पाठपुरावा केलाय, त्याला मान्यता मिळालेली आहे. बरेचदा खूप लाईट सकट म्हणजे स्ट्रीट लाईट आणि सर्व्हिस रोड त्याचं टेंडरिंग लवकरच होईल. आम्ही केलाय पाठपुरावा. एक विषय असा आहे की जागतिक बँकेने नदी जोड प्रकल्पासाठी परवा अर्थसहाय्य मंजुरी दिली. त्याचा लाभ आपल्या जिल्ह्याला आपल्या जिल्ह्याला लाभ मिळणं अपेक्षित आहे. परंतु त्याची डिटेलिंग आहे ती अजून एक आठवडा लागेल आपल्याला मिळायला. की नेमकं कृष्णा भीमा स्थिरीकरण त्याच्या माध्यमातून कुठे काय करायचंय हे डॉक्युमेंट्स आठवड्यात मिळाले की मी परत आपल्यापर्यंत पोहोचवेन. एक विषय असा आहे एक विषय असा आहे की आता विकास कामं सगळी जी महायुती सरकार वरून मंजूर करत आहे तर त्या विकास कामांची अंमलबजावणी जिल्ह्यात ज्याची जी उद्घाटन होत आहे त्या उद्घाटनाला महायुती कुठंच दिसत नाही. म्हणजे आता परवा पालकमंत्र्यांनी जी उद्घाटन केली त्याला कुठंच महायुती दिसली नाही. तुळजापुरात तुम्ही परवा जी उद्घाटन केली कामांची त्याला कुणी युतीचे घटक पक्षाचे नेते मंडळी किंवा कार्यकर्ते दिसले नाही. तर हा समन्वय फक्त इथून पुढे आहे का? चांगला मुद्दा मांडला आपण. आम्ही देऊ लक्ष. तुम्ही काय म्हटलं? मेडिकल कॉलेजची आयडिया कॉम्पिटिशन त्यांनी सगळ्याच लोकांनी विनंती केली की आम्हाला एक 10 दिवस 15 दिवस अजून द्या. तर त्यांना एक 10 दिवस एक्स्ट्रा द्यायचं ठरलंय. त्या पूर्ण कॅम्पस आता आपल्याकडे ड्रॉइंग येईल मग त्याची प्रक्रिया पुढे जाईल. कोणीतरी काहीतरी थोडस काय म्हणतात विषयामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. राज्य मंत्रिमंडळाने जागेच्या बाबतीतला निर्णय घेतलाय. त्यामुळे त्याच्याबद्दल कुठे कोणाच्या मनामध्ये दुविधा असायचं काही कारण नाही. वर्ग 1 जमिनीचं काय समज वर्ग 2 मध्ये वर्ग 2-1 तुम्ही सगळंच विचारत बसलो. नाही शेवट वर्ग 2-1 ठीक आहे. वर्ग 2-1च्या बाबतीमध्ये आमचा पाठपुरावा चालू आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये कायद्यामध्ये जो बदल करायचा आहे त्या बाबतीतली प्रक्रिया जरा एक मिनिट महत्वाचा विषय लोकांपर्यंत पोहोचवा तुम्ही. त्याच्या बाबतीतला विषय असा आहे की जे डिव्हिजनल कमिशनर आहेत आपले विभागीय आयुक्त आहेत त्यांना एक अहवाल तयार करायला सांगितलाय.